तर सांगली जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी शिरण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे, त्यामुळे पुराचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे। कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी आता 36 फुटांवर येऊन पोहोचली आहे। कृष्णा नदी इशारा पातळीपासून केवळ 4 फूट दूर असल्याचं सध्या समजतंय। तर आपण पाहतोय सांगलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय रात्रभर खरं तर मुसळधार पाऊस सांगलीमध्ये सुरू असल्याचं समजतंय। ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? तर आपण सांगलीमधून ही दृश्य सध्या पाहू शकतो। रात्रीपासून या भागात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी शिरण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पुराचा धोका या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणच्या ज्या कृष्णा आणि वारणा नद्या आहेत त्यांची पाणी पातळी सुद्धा 36 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे आणि कृष्णा नदी इशारा पातळीपासून केवळ 4 फूट दूर असल्याचं सध्या समजतंय। Thank you.